मोठा कोणाला म्हणतात? शिंदे माऊली, घरातला कर्ता पुरुष गेला पूर्ण घर रडतं. का? मोठा गेला. त्याच्यापेक्षा मोठा गेला तर गाव रडतं. त्याच्यापेक्षा मोठा गेला तालुका रडतो. अजून मोठा गेला जिल्हा रडतो. अजून मोठा गेला महाराष्ट्र रडतो. त्यापेक्षा मोठा गेला देश रडतो. अजून मोठा जाऊ द्या जगातली माणसं रडतात. मोठा त्याला म्हणतात ज्याच्या जाण्यानं जगाचा मालक रडतो. ते संत ज्ञानोबा राय आहे. देव म्हणते रुक्मिणी, देव म्हणते रुक्मिणी, देव म्हणते रुक्मिणी, देव म्हणते रुक्मिणी. हाची योगी देखिला नयनी, हाची योगी देखिला नयनी, हाची योगी देखिला नयनी, हाची योगी देखिला नयनी. ज्ञान संजीवनी, हेची ज्ञान संजीवनी, हेची ज्ञान संजीवनी, हेची ज्ञान संजीवनी. ज्ञान त्रैलोक्याची, ज्ञान त्रैलोक्याची, ज्ञान त्रैलोक्याची, ज्ञान त्रैलोक्याची. धन्य धन्य धरातळी, धन्य धन्य धरातळी, धन्य धन्य धरातळी, धन्य धन्य ज्ञान संजीवनी दान त्रैलोक्याची, हेची ज्ञान संजीवनी दान त्रैलोक्याची, हेची ज्ञान संजीवनी दान त्रैलोक्याची, हेची ज्ञान संजीवनी दान त्रैलोक्याची. त्याला म्हणतात मोठा की ज्याच्यासाठी जगाच्या बापानं रडावं. ते संत ज्ञानोबा राय. सर्व प्रसंग तुम्हाला माहिती आहे, सांगण्याची गरज नाही, पण 2 मिनिटात स्पर्श करतो. देवे निवृत्तीने धरले दोन्ही कर आणि जातो ज्ञानेश्वरबाई सावया. समाधी स्थळाकडे माऊलीला चालवलं. एक हात धरला थोरल्या बंधून, एक हात धरला जगाच्या बापानं. सर्वात मोठा दुःखाचा डोंगर कोसळला बहिणीवर. धाकट्या भावाच्या गळ्याला बिलगलीन रडू लागली. देव समजूत काढतात, मुक्ता मुक्ता रडू नको, हेच आनंदी आहे देवा. आमचे मायबाप रात्रीचे आम्हाला झोपट ठेवून गेले, तेव्हा मी लहान पांडुरंगा, तेव्हा मी लहान पांडुरंगा, तेव्हा मी लहान पांडुरंगा, तेव्हा मी लहान पांडुरंगा. तात आणि मात गेली से येथून, तात आणि मात गेली से येथून, तात आणि मात गेली से येथून, तात आणि मात गेली से येथून. तेव्हा मी लहान पांडुरंगा, तेव्हा मी लहान पांडुरंगा, तेव्हा मी लहान पांडुरंगा, तेव्हा मी लहान पांडुरंगा. ताता आणि माता गेली से येथून, तेव्हा मी लहान पांडुरंगा. ए जनाबाई, ए दात काढणाऱ्या जनाबाई, तुम्हाला म्हटलं तुम्ही स्वतंत्र हसणं चाललंय तुमचं. विठ्ठल 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 विठ्ठल. ताता आणि माता गेली से येथून, तेव्हा मी लहान पांडुरंगा. मी भूक लागल्यावर रडायची देवा. माझा लहान भाऊ सोपान कडेवर घ्यायचा, सिद्ध बेटातल्या झाडीत फिरवायचा. रडू नको मुक्ता, रडू नको, आपले 2 भाऊ गेले गावात, ते पीठ आणणार आहे.
मग भाकरी करून आपण जेवण करू. निवृत्ती ज्ञानदेव भिक्षेसी जात आणि सोपान मज सांभाळीत. मुक्ताई रडते, सोपान काका निवृत्तीनाथ रडतात. सगळी रडारड झाली. शेवटी माऊलीच्या तोंडावरून हात फिरवला निवृत्तीनाथ आणि त्या गेले निधाना ज्ञानदेवा. आणि मग 3 वेळा हात जोडून डोळे मिटले, समाधी. परिणाम नामा म्हणे संत कासावीस सारेन लावी ती पदर डोळे असे. पण जगाच्या बापाचं रडणं सुरू झालं. मग रखमाई माता म्हणाल्या, मी समजू शकते ना देवा, हे नात्याच्या संबंधाने रडतात मुक्ता सोपान निवृत्तीनाथ, हे प्रेमाच्या वियोगानं रडतात सगळे संत. पण जग रडायला लागलं म्हणजे अश्रू पुसायचं काम तुम्ही करावं आणि तुम्हीच रडता. आणि मग रडण्याचं कारण सांगितलं अभंगता नाही. देव म्हणते रुक्मिणी हाचे एक योगी देखीला नाही आणि ह्याचे ज्ञान संजीवनी दान त्रैलोक्यासी धन्य धन्य धराताई. जो या ते दृष्टीने आहे तो वाहता येईल टाळी वैकुंठ बोनासी. जो करील याची यात्रा तो तारील सगळी गोत्रा सगळी कोळी पवित्रा. याची दर्शनी होती अलंकापूर हे शिवपीठ पूर्वी येते होते निळकंठ ब्रह्माधिगत पौरष्ट. येथेची पै केले इंद्र येऊन भूमीशी याग संपादिले हरणीशी इंद्रायणी इंद्रशी पंचकृषी यापासून त्रिवेणी गुप्त असे भैरवापासून भागीरथी वशी पूर्वटिका मायादिसे प्रतिदान पार्वती भोवती वन वल्ली वृक्षी. येथे देव येऊणी होती पक्षी असे नित्य साक्षी असती नासती उदकी. हे पंढरीवणी सोपे जनासी हरावाया पापे कळी काय कोपलिया कोपेन चले अलंकापुरासी. ऐसे सांगता हरिसी. एवढं रडण्याचं कारण सांगितलं आणि मग रुक्माई रडायला लागली. प्रेम वसंडले रुक्मिणीशी. आता का 8 वाजल्यापासून मला म्हणत होती तुम्ही का रडता तुम्ही का रडता. आता 8:45 तू का रडती. मी ज्ञानोबा रायासाठी नाही रडत देवा. मग अहो हे समाधीचं वय आहे का 22 वर्षाचं. 22 वर्षाच्या वयात हा महात्मा समाधी घेतो आणि समाधी घेताना जगाच्या बापाला ढसा ढसा रडवतो. हा हिरा ज्या मायेच्या पोटी जन्माला आला मी त्यांच्यासाठी रडते देवा. धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञान देव जन्मले. म्हणून मी सांगून गेलो मोठा कोणाला म्हणतात, ज्याच्या जाण्यानं जगाच्या बापानं भगवंतानी रडावं ते ज्ञानोबा राय. विठ्ठल शिंदे माऊली सर्व संतांच्या मध्ये वयानं लहान आहे, पण समकालीन आणि नंतरच्या सर्व संतांनी ज्यांना माऊली म्हणावं ते एकच संत आहे ज्ञानोबा राय. सर्व संतांनी आपण लक्षात घ्या. माय कोणाला म्हणतात. अरे करत्या मुलावर जीव लावल त्यात नवल नाही. ज्याला सगळे टाकून देतात. घरात 4 भाऊ असेल ना सेठजी, ते एक धाकटं जास्त शिकलेलं नोकरीनं लागलेलं आणि लग्न उरकलेलं फचितीला वाण नाही. मग 3 भाऊ कडू भाऊ 3 भाऊ लाल डोळे करतात आईवर. त्याचे गडी आहोत का आम्ही शर्टिंग करून गॉगल लावून अख्ख्या तालुक्यात फिरतं. खबरदार त्याला खायला दिलं तर. माय रडते. मग म्हातारं 2 दिवसानं तुझ्या लाडानं बिघडलं ते. जर त्याला खायला दिलं तर दांडकच आहे शेवरीचं. मग 2 दिवसांनी माय त्याला एकांतात गाठते. बाळू इकडे ये बेटा. अरे तुझे वडील रागावतात, तुझे भाऊ रागावतात आणि तू काही करत नाही, नुसता शर्टिंग करून फिरतो. मग काय करू मी. कशाला शिकवलं मला. नोकरी नाही लागली तर लग्नाची घाई करून दिली. आता काम होत नाही, रोगोर पिऊ का एंड्रीन. मायच्या डोळ्याला धारा लागतात. बाळा हा शब्द पुन्हा वापरायचा नाही. अरे मी चौघाची माय आहे आणि पांडुरंगाची शपथ घेऊन सांगते, तुमचा मुर्दा पाहण्याची इच्छा नाही, तुमच्या चौघाच्या खांद्यावर जायची माझी इच्छा. मग काय करू मी. एकच कर बेटा. तुझे भाऊन तुझे वडील घरी असतात ना, कुठेही निघून जात जा. आणि तुझे भाऊन वडील कामाला गेले मग मागच्या दरवाजातून येत जा माझ्या राजा, जेवायला मी देत जाईल तुला. याला म्हणतात माय. सगळे टाकून देतात त्यालाही जीव लावते ती माय. तसं ज्ञानोबा राय माय कोणाची. ज्ञानाबाई माझी अनंताची माय. ज्ञानाबाई माझी अनंताची माय. एका जनातनी पाय
एका जनार्दनी पाय बंदितसे जनाबाई माझी अनाथाची माय जनाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय बंदितसे एका जनार्दनी पाय बंदितसे अनाथाची माय दुनिया जिसे ठुकराती है उसे संत अपनाते है हे लक्षात ठेवा. सगळ्यांनी हाकलून द्यावं आणि त्यानं आळंदीला जावं आणि माऊलीनं त्याला सांभाळावं. अनाथाची माय. 22 वर्षाची मुलगी, एकुलती एक, 100 एकर जमीन मोहनराव अर्ध्या एकरात वाडात. तिच्या डोक्यात जखम झाली, पू झाला, किडे पडले, काळा केसाचं डोकं किड्यानं पांढरं झालं, दुर्गंधी सुटली. एक दिवस गावकरी येऊन म्हणतायत, पाटील सहन होत नाही हे दुर्गंधी आम्हाला, आम्ही आता निर्णय घेतला, उद्या गावकरी आम्ही गाव सोडून जाणार आहे. अजिबात तसं करू नका, मी माझ्या लेकीची विल्हेवाट लावतो. तिथून 2 किलोमीटरवर शेत होतं, तिथे झोपडं बांधून दिलं बापानं. एकुलती एक मुलगी. आणि मग तांब्यात पाणी आणि सिदोरी बांधावर नेऊन ठेवायचे दुर्गंधीमुळे आणि सांगायचे, इथं ठेवली बेटा भाकरीन पाणी. एक दिवस काही संबंध नसलेला भगव्या वेशाचा साधू त्या गावात आला. रात्र काढायची म्हणून हनुमंताच्या मंदिरात थांबला. वाघाचं कातडं त्याच्यावर बसला, रुद्राक्षाची माळ. सायंकाळची वेळ, लोक दर्शनाला येऊ लागले, साधूचेही दर्शन घेऊ लागले. 5-50 लोक गोळा झाले. लोकांनी विचारलं, का रहते महात्मा जी, साधू को कोई घर होता है क्या बेटा? हिमालय की गुहा में तप करता था, दिल चाहा तो इधर चला, एक रात विश्राम करना है. कोई रिश्तेदार तो हमारा गांव में नहीं, लेकिन एक रिश्तेदार हर गांव में रहता है, वो बजरंग बली. बाबा भोजन करोगे? किसी के घर नहीं जाता बेटा, रोटी लाओगे तो खाऊंगा. मोबाईल बंद करा, बंद करा, ते बंद करा. विठ्ठल विठ्ठल कोणाचे चालू असेल तर बंद करा. मी 100 वर्ष पुन्हा येत नाही, मोबाईल पुन्हा आहे तुम्हाला रात्र दिवस. विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव विठ्ठल 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 विठ्ठल. भाकरी आणली, साधू जेवला. आधा घंटा प्रवचन कर सकते क्या? करो बाबा. अर्धा तास प्रवचन झालं अशोकांना. अच्छा, आप किसान लोग खेत में काम करते, 9 बजने को 10 मिनट कम है, घर जा सकते हो. उठले सगळे. एवढ्यात वारा आला आणि दुर्गंधी आली. साधूचा काही संबंध नाही बरं का. अरे रुको, ये बदबू कहाँ से आ रही? आमच्या गावच्या श्रीमंताची एकुलती एक मुलगी 22 वर्षाची, तिच्या डोक्यात किडे पडले, ते झोपडं करून तिथे ठेवलं तिला. 2 किलोमीटरवर शेत आहे. वो अकेली रहती क्या? हाँ महाराज. उनकी रोटी पाणी की क्या व्यवस्था? हे हिंदी होतं आणि ते मराठी. हां, तिचे मायबाप बांधावर नेऊन ठेवतात भाकरीन पाणी. कुछ उपाय नहीं किया आप लोगों ने? एक वैद्य आला होता महाराज. उन्होंने क्या बताया? त्याने सांगितलं की या जखमेतले किडे मरण्याची ताकद जगात एकच औषध आहे, कुत्र्याची लाळ. कुत्र्याने जखम चाटली तर मुलगी ठीक होईल. अच्छा, फिर आप लोगों ने क्या किया? सगळे मदतीला धावलो महाराज. अख्ख्या गावातले कुत्रे हाकून लावले, पण दुर्गंधीमुळे कुत्रे बांधापासून वापस आले महाराज. एवढं ऐकलं साधू ढसा ढसा रडला. काही संबंध नसलेला. परदुःख द्रवही संत सुपुनीता. जाओ भाई, विश्राम करो. झोपला नाही साधू. रात्रभर हनुमंताच्या पुढे बसला आणि डोका आपटू आपटू रडला. हनुमान जी महाराज, मैंने एक गलती की है. इस गांव वालों की रोटी खाई है. रोटी खाने के बाद पता लगा है कि गांव की बेटी दुखी है. मैंने जिंदगी भर जो तप किया हिमालय में, आप ले लो बाबा, लेकिन बेटी को ठीक करो. रात्रभर रडला.
आणि पहाटे अंधारात साधू उठला तिथे. सूर्याचा उदय झाला. साधू झोपड्याच्या पुढे आला. सिंधी माऊली आत बघितलं, काळा केसाचं डोकं किड्यानं पांढरं झालेलं. ती आतून रडून म्हणाली, कौन है बाबा? लोग भगवान कहते वो भगवान तो आप नहीं. नहीं बेटे, मुझे दुनिया साधु कहती है. मेरे माँ बाप भी मेरे पास नहीं आते बाबा. सब पता लगा है बेटी, बाहेर आओ. काही संबंध नाही. बाहेर घेतलं. कडूभाऊ गुडघ्यावर बसला साधू. आपली जीभ काढली आणि अख्खं जखमेचं डोकं चाटायला सुरुवात केली. क्या करते हो बाबा? साधु का धर्म निभा रहा हो बेटे. मतलब दुनिया में जिसको कुत्ते भी नहीं स्वीकारते उसके लिए हम साधु लोग कभी कभी कुत्ते भी बन जाते हैं. विठ्ठल मी सूत्र सांगितलं, दुनिया जिसे ठुकराती है उसे संत अपनाते हैं. आमचे सगळ्यांचे अनुभव आहे. काही घेऊन येत नाही कोणी आळंदीला, पण माऊली सगळ्याचा सांभाळ करते. अनाथाची माय. आणि माय म्हटलं की लेकराविषयी तिचं अंतकरण दुःखी होत असतं. तिला माय. या तळमळीनं माऊलीचा हा उपदेश आहे, पण कोणालाही नाही. माऊलीनं जेव्हा पाहिलं, काही पामर दिसले, काही विषयी आहे, काही जिज्ञासू आहे, काही मुक्त आहे. सर्वांना उपदेश नाही. पामर निषिद्ध विषय सेवन करण्यात रममाण झालेला, विषयी शास्त्राज्ञेप्रमाणे विषय भोगणारा. मुक्त ज्याला बंधनच नाही. बरं का माऊली, उत्तर तिथेच आहे. मुक्त कासया म्हणावे, बंधनची नाही ठावे. मग ज्याला बंधन नाही त्याला बंधन तोडा म्हणायचं काही कारण आहे का? हे नीट आहे का? मी शुद्धीवर आहे. अभंगाकडे चाललो आपण. विठ्ठल विठ्ठल म्हणून ज्याला बंधन हे बंधन कळालेलं आहे आणि बंधनातून सुटायची ज्याची तळमळ आहे त्याला माऊलीचा उपदेश आहे. संसार बंधन संसार बंधन संसार बंधन संसार बंधन आपुले आपण करा सोडवणे, करा सोडवणे. आपुले आपण करा सोडवणे, आपुले बंधन कळालं आणि सुटायची इच्छा आहे त्याला उपदेश आहे. संसार बंधन तोडावेगी. पूर्वीचा काळ असा होता, राजा मेला शिंदे माऊली
की त्याचाच मुलगा वारसदार म्हणून राज्यावर बसायचा. कोण्या गावाला घडलं वगैरे काही चौकशा करू नका. दृष्टांत पटवण्यासाठी असतात. यत्र लोके परीक्षणानाम बुद्धी साम्याम इति दृष्टांतः. पटवून देण्याकरता केली जाणारी युक्ती म्हणजे दृष्टांत. कधी एकांगी असतो, कधी सर्वांगी असतो, कधी अतिशयोक्ती असते. त्यातलं तेवढंच घ्यायचं आहे. एकांगी दूध कसं असतं मम्मी? दूध बगळ्यासारखं पांढरं असतं बेटा. आणि त्यानं पाहिलं तर पातेल्यात चोच नाही, पाय नाही, पंख नाही. काय लबाड बोलते मम्मी? बगळ्यासारखं, चोचही नाही, पाय नाही. अरे गाढवा, इथं चोच पाय न पंख नाही बघायचे, फक्त रंग घ्यायचा. याला म्हणतात एकांगी. विठ्ठल विठ्ठल कधी सर्वांगी वगैरे 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 मध्ये. आता माऊलीच्या पुढं आम्ही काय सखोल चिंतन माऊलीचं रात्रंदिवस तेच चालतंय. मी घरी ठेवलं ना भागवत 7 दिवस. बस राजा मरण पावला, त्याचा मुलगा राजा झाला. पुण्यातली गोष्ट समजा ना, काय होत त्याला. कारभार मुलाच्या ताब्यात आला. कडूभाऊ प्रधान जुना होता. प्रधान जी नगर देखना है. आता राजाला नगर बघायचं म्हटल्यानंतर सगळी व्यवस्था करावी लागली. साईड गटार, येड्या बाबळी तोडल्या, खड्डे बुजवले. राजा ज्या ज्या रस्त्यानं जाणार आहे, राजाची स्वारी निघाली. प्रधानजी पर्वती बरं का माऊली, तिथून स्वारगेट. वेळ कमी आहे ना, लगेच निघाला. शनिवार वाडा, येरवडा. लक्षात आलं? येरवड्याला राजाची स्वारी आल्यावर ते गेटच्या आतले हाफ चड्ड्यावाले, हे लक्षात आलं तुमच्या, उभे राहून पाहत होते. रथ थांबवला. प्रधानजी हे आतमध्ये आहेत, हे कोण आहे? हे कैदी आहे सरकार. कैदी. कैदी म्हणजे गुन्हेगार. गुन्हेगार म्हणजे गुन्हा केलेले माणसं. पण माणसंच आहे ना. हां, माझ्या बापाचं राज्य संपलं. मी एक माणूस आहे आणि माणसाच्या राज्यात माणसं बंदीखान्यात मला चालणार नाही. सोडा सगळी. प्रधानजी तर हादरला. म्हणले असा जर राजा देशाला मिळाला तर कल्याणच्या अलीकडे भिवंडी होण्याची दाट शक्यता आहे. प्रधान हुशार. सरकार आज हा कार्यक्रम नाही आहे, आज फक्त नगर बघायचा कार्यक्रम आहे. आपण स्पेशली एक दिवस ठेवू ना यांना सोडवायचा कार्यक्रम. चालेल, पण आठवण करून द्या. असे काही दिवस गेले. गडाळ झपाट्यानं चाललं. प्रधानजीनं माऊली नियोजन केलं. मोठा मंडप येरवड्यापुढे. स्टेजवर राजा, शेजारी प्रधानजी, एक लिहिणार आणि पुढे सगळे कैदी. येरवड्याची गोष्ट प्रधानजीनं प्रास्ताविक केलं. इथे जमलेल्या कैद्यांनो, ती तिथलं चाललंय हा, हे बालम टाकायचं नाही. आता जे नवीन राजे आपल्या देशाला मिळाले, अतिशय सज्जनग्रस्त आहे. ते एवढ्यासाठीच आलेले आहे, तुमची कोणाची काय इच्छा असेल ती पूर्तता करण्यासाठी राजे आलेले आहे. बरोबर आहे सरकार? हा बरोबर आहे. तुम्हाला बंदीखान्यातून सोडवायसाठी आले असे शब्द वापरले नाही. हुशार प्रधान. तुमची कोणाची काय इच्छा असेल ती पूर्ण करण्यासाठी. बरोबर आहे? बरोबर आहे. लावा लाईन. मग प्रधानजी विचारतात. राजा ऐकतो आणि एक लिखाणवालं. काय इच्छा आहे तुझी? एकच इच्छा आहे, मला गादीवर झोपायची सवय होती. इथं आल्यापासून खाली पोत्यावर झोप येत नाही. तेव्हा मायबाप सरकारने आमच्या गादीची व्यवस्था, याची गादी लिहिली होय आतमध्ये ढकलला. त्याच्या मागचं तुझी काय इच्छा आहे? मला रोज बिड्याचे 2 बंडल लागत होते.
15 दिवस झाले तुकडा विडीचा मिळाला नाही, तेव्हा 2 बंडल, याच्या 2 बंडल लिहा वयामध्ये. तुझी काय इच्छा आहे? मला 12 भाकरी लागायच्या, सकाळी 4, दुपारी 4, संध्याकाळी 4. 1.5 चपातीवर भागत नाही आमची 12 भाकरीची व्यवस्था. 12 भाकरी लिहा वयामध्ये. तुझं कसं काय? मला दररोज 2 बाटल्या लागायच्या, 90वर भागत नाही, याच्या 2 लिहा. इच्छा विचारत गेले, पुन्हा 8 ढकलत गेले. शेवटी एक कैदी, काय इच्छा आहे? तो बोले ना, 9 वाजले तरी बोले ना. अरे तुझी काय इच्छा आहे? माझी इच्छा पूर्ण करणार आहे सरकार. अरे सरकार त्यासाठीच आलेले आहे का हो सरकार? हो विचारा त्याला, विचारा. एकच इच्छा आहे सरकार, तुम्ही खाली उतरा. माझ्या कंबरड्यात बुटा भरली लाद घालून बाहेर हाकला आणि मेलो तरी आत घेऊ नका. प्रधानजी म्हणाले, एवढा एकच कैदी आहे ज्याला बंधन आवडत नाही. बाकी 2 बाटल्या, गादी, 12 भाकरी, 2 विड्याचे बंडल. ज्याला बंधन हे बंधन कळालेलं आहे आणि त्याला सुटायची इच्छा आहे, त्याला उपदेश आहे. संसार बंधन तोडावे की संसार तोडावे गे, संसार बंधन तोडावे गे. आपुल्या आपण करा सोड, आपुलिया आपण करा सोड, आपुल्या आपण करा सोड. संसार बंधन तोडावे, संसार बंधन तोडावे गे, संसार बंधन तोडावे गे. संसार बंधन तोडावे की. बंधन हे बंधन का वाटत नाही? अतिपरिचय झाला. कोण्याही गोष्टीचा अतिपरिचय झाला की त्या सवयीमुळे माऊली ते अतिपरिचय. अतिपरिचय खोटा मान राहत नाही. प्रकटे सुबानो जगे तुच्छ पाहे, लघुशशी देतेचा वंदिनी सर्व भावे, म्हणून सकया रे दूरदेशी राहावे. अतिपरिचयात अवज्ञा भवत. अतिपरिचय झाला. जावाई असावा अशोकराव, पण दूरचा पाहिजे, मग जावयाला महत्व. दूर जवाई देव बराबर. पाठ आहे तुम्हाला. दूर जवाई देव बराबर, गाव जवाई आधा, घर जवाई गधे बराबर, जो चाहे सुलादा. दूरचा जावाई दूरचा पाहिजे, 4-2 वर्षानं येणारा पाहिजे. सासू नाचायचीच राहते. घालीन लोटांगण वंदिन चरण, डोळ्यानं पायन जावायाला. माऊली परिस्थिती बिकट असली तरी नाकाचा मोती ठेवी घाल, राखी जावयाचा मान, राखी जावयाचा मान, राखी जावयाचा मान. नाकाचा मोती ठेवी घाल, राखी जावयाचा मान, राखी जावयाचा मान. जे लेकाला खाऊ घालत नाही ते जावायाला. नाकाचा मोती ठेवी गहाण, राखे जावायाचा मान. पण जावाई 4-2 वर्षानं येणारा पाहिजे. शिंदे माऊली, जावाई जर दिवसात 4-2 वेळा येत असेल, जेवढे हसते ते सगळी जावाईच ऐकले बरं का. कडू भाऊ, मग सासू दरवाजात उभी राहून, ए जावाया, ते तांबडी बादली भरली नळावर, माझीच आहे, आणि येताना इतका दर्जा खाली जातो. अतिपरिचय, अतिपरिचय. तसं अतिपरिचयामुळे बंधन वाटत नाही. त्या दोघीजणी दृष्टांत खालच्या दर्जाचा असला तरी पटवण्यासाठी. एक फुलाचा व्यापार करायची आणि एक बोंबील. आता काय त्याला सांगावं तर लागेल ना पटण्यासाठी. म्हणजे एकाची दुर्गंधी आणि एकाची बस फुलाची पाटी, हिची बोंबीलची पाटी. मैत्रिणी, व्यवसायाच्या निमित्तानं मैत्रिणी होती अशोकराव. आणि मग विक्रीला जायच्या आणि तिकडून येताना चर्चा व्हायची, किती पैसे उरले तुला, तुझं काय झालं. एक दिवस काय झालं, हिचं घर आधी लागलं. रात्रीचे 8 वाजले, अंधार पडला. तिथून 3 किलोमीटर बोंबिलवालीचं होतं. फुलवाली मावशी म्हणली,
आता कशाला जाता, आमच्याकडेच थांबा. ठीक आहे म्हणले, सकाळी जाता येईल. हो ठीक आहे, फक्त विनंती आहे काय, तेवढी पाटी बाहेर ठेवा, पाटी. आत आली ना शिंदे माऊली, उसाच्या पाचटाचंच झोपडं होतं, पण शेणानं सारवलेलं. मधला खांब, त्या खांबाला सावता महाराजचा फोटो, दोन्हीकडे अगरबत्त्या, फुलवाती, एका कोपऱ्यात गुलाबाची फुलं, एका कोपऱ्यात जाईजुळीची फुलं, एका कोपऱ्यात मोगऱ्याची फुलं. लहान लहान लेकरं कामी लागले होते, कोणी वेण्या करतात, कोणी गुच्छे करतात, कोणी हार करतात. अख्खं घर सुगंधानं भरलेलं. दोघीचे जेवणं झाले, लगेच झाले, जेवण झाले. झोपा आता. त्या शिंदे माऊली अंतरलं, पण हे 5-5 मिनिटानं उठून बसायची बोंबीलवाली. अहो झोपा ना, घरच्या लेकराची आठवण येते का? नाही. काय डोकं दुखतं का? नाही. मग झोपा ना. झोपच येत नाही मला. का? या मोगऱ्याच्या फुलाच्या वासानं. मग काय करता काय? काय नाही, माझी पाटी उशाखाली घेते. हा, पाटी आणू नका घरात, बाहेर जाऊन पाटी उशाखाली घ्या. अंथरून नाही, पांघरून नाही. गारठ्याचे दिवस, जशी पाटी उशाखाली घेतली, गाढ झोपली ते पहाटे उठली. अरे दुर्गंध नाही का? दुर्गंधच आहे, पण अति परिचयामुळे दुर्गंध वाटत नाही. तसं संसार बंधनच आहे, पण अति परिचयामुळे बंधन वाटत नाही. मग ज्याला बंधन वाटतं आणि सुटायची इच्छा आहे, त्याला संसार बंधन तोडावे की संसार बंधन तोडावे, संसार बंधन तोडावे. त्याला सांगता संसार बंधन तोडावे की. आता हे बंधन सर्वांना माहिती आहे. कोणी निर्माण केलं? आपणच केलं, हे लक्षात ठेवा. ते पोपटाची आई पिलांना सांगून गेली. ते पोपट पकडणारे लोक असतात ना, आम्रवृक्षावर त्या फांदीपासून या फांदीपर्यंत तार बारीक ताणून बांधतात आणि त्याच्यात ती नळी घालतात. नळी, त्याच्यावर पोपट बसतो. नळीवर बसल्याबरोबर, आपल्या बोटासारखे बोट आहे त्याचे, बसल्याबरोबर गरकन फिरतो. ती खिराडीसारखी चाक फिरला की उलटा होतो. उलटा झाला की पकडणारे जातात, त्याच्या पायाचा चवडा हाताने काढतात तरी ते पुन्हा पकडतं. मोकळ्या पायाचा चवडा गोवी अधिक आहे. ही पोपट पकडण्याची, तुम्हाला जर धंदा करायचा असेल शेटजी, आई सांगून गेली, मोहनराव मी चारा आणायला चालली रे, बाहेर येऊ नका. नाही येणार आई. 2 पिलं. बाहेर आला तर नळीवर बसू नका. नाही बसणार आई. आणि समजा बसला तर नळीनं आपल्याला ना पकडलं नाही, आपण नळी पकडली असं समजायचं आणि नळी सोडून उडून जायचं. तसंच करू आई. गेली आई. आई गेली. दोन्ही पिलं बाहेर आली, बसली नळीवर. वजनानं गरकन फिरली नळी. उलटे झाले दोन्ही. हे त्याला म्हणतं का रे, मम्मी सांगून गेली होती बाहेर यायचं नाही, तरी आलो. हा म्हणला ते झालं, पण नळीवर बसायचं नाही म्हणली होती तरी बसलो. हो, पण आई सांगत होती नळीवर बसला तर नळीनं आपल्याला पकडलं नाही, आपण नळीला पकडलं असं समजायचं आणि नळी सोडून उडून जायचं असं म्हणतं आणि पायानं मजबूत धरतं. मग याला कोणाची गरज आहे का? अरे बंधन त्यानंच निर्माण केलं, त्याला कोणाच्या मदतीची गरज नाही. मग त्यानं नळी सोडायची आणि आकाशात उडून जायचं. या न्यायानं आपुली आपण करा सोडव, आपुली आपण करा सोडव, आपुली आपण करा
सोडवा आपुलिया करा सोडवा संसार बंधन तोडावेगी संसार बंधन तोडावेगी आपुलिया